नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. हा शहाजीबापू पाटील 2019ला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन आमदार होतो. नंतर 50 खोके घेऊन शिंदे गटात जातो तेव्हा एवढा हवेत उडत होता की उद्धव ठाकरेंच्या आजारपणाची भर सभेत नक्कल टिंगल उडवत होता. पण काल पोलिसांनी धाड टाकले तेव्हा शहाजीबापू ढसाढसा रडला. हे पाहून शिवसैनिक म्हणत होते, काय झाडी, काय डोंगर, काय छापा, सगळे एकदम ओके. शहाजीबापूच्या कार्यालयावर धाड पडली यावर एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांच्या मागे संजय शिरसाटचं तोंड बघण्यासारखं होतं. कारण शिरसाटच्या घरात पण पैशांच्या बॅगा असतात. निखिल वागळे यांनी शिंदेचे भविष्य काय सांगितलं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सगळ्यात वाईट नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक असेल. याचं कारण पैशाची उधळपट्टी, गुंडगिरी, धमक्या, धाडसत्र, उमेदवारांचं अपहरण हे सर्व प्रकार या निवडणुकीत होत आहेत. आणि या निवडणुकीला एक वेगळा रंग मिळालेला आहे. याचं कारण भारतीय जनता पक्ष. यापुढे ही निवडणूक झाल्यावर 2 डिसेंबरचं मतदान झाल्यावर शिंदेच्या शिवसेनेचं काय करणार, हा खरा प्रश्न आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की 2 डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची आहे, तोपर्यंत मी गप्प बसतोय, नंतर बघा काय होतं. भाजपच्या नेत्यांना दिल्लीहून काही आदेश आहेत का, अमित शहांकडून काही आदेश आहे का फडणवीसांना की आता शिंदेशी फारसा संबंध ठेवू नका. एका ठिकाणी तर रवींद्र चव्हाण असं म्हणाले की 2 नंबरचा मंत्री वगैरे याला काही अर्थ नसतो, त्याला काही किंमत नसते. हे एकनाथ शिंदेनं उद्देशून विधान असतं होतं. आता 2022 ते 2024 देवेंद्र फडणवीस सुद्धा 2 नंबरचे मंत्री होते, उपमुख्यमंत्री होते. त्यांनाही किंमत नव्हती का, हा प्रश्न रवींद्र चव्हाणांना विचारण्यासारखा आहे. पण तो विचारू नये का? राजकारणात सोयीनुसार विधानं करत असतात. तर मुख्य मुद्दा असा आहे की काय होणार आहे 2 डिसेंबरनंतर किंवा फेब्रुवारीनंतर. भाजपचा प्रवास 2029च्या विधानसभा निवडणुकांच्या दिशेने सुरू झालेला आहे. ज्या निवडणुकीमध्ये भाजपला आपल्या कुबड्या फेकून द्यायचेत. मागे तुम्हाला सांगितलं कुबड्या कोण आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदे, एका बाजूला अजित पवार आहे. त्यामुळे प्रश्न हा विचारला जातोय, 2 डिसेंबरनंतर भारतीय जनता पक्ष शिंदेशी असलेली त्यांची युती तोडून टाकेल का? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 डिसेंबरनंतर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेशी असलेली आपली युती तोडणार नाही, हे लक्षात घ्या. तोडणार नाही. ज्यांना असं वाटते युती ताबडतोबीने तुटेल ते भ्रमात आहेत, हे लक्षात घ्या. 2 डिसेंबरनंतर भाजप एकनाथ शिंदेना हे दाखवून देईल की नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप हा नंबर 1चा पक्ष आहे. भाजप तुमच्यापेक्षा प्रभावी आहे, तेव्हा आपली जागा ओळखून वागा. 2 डिसेंबरनंतर युती तोडली जाणार नाही, पण एकनाथ शिंदेंच्या अवहेलनेला वेग येईल, अधिकाधिक खिन्नता येईल. आज काय झालं बघा. आज सांगोल्यामध्ये एकनाथ शिंदेंचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांतर्फे. महाराष्ट्राचे पोलीस कुणाच्या अखत्यारीत देतात? महाराष्ट्राचे पोलीस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत देतात. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाशिवाय अशी धाड पडू शकत नाही. शहाजीबापू पाटील कोण हे मला सांगायची गरज नाही. तेच ते झाडी हॉटेल असं म्हणून ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तेच ते शहाजीबापू पाटील जे उद्धव ठाकरेंना अस्काली शिव्या घालत होते. त्यांनावर हे म्हणायची पाळी आली की भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेवर जवळजवळ बलात्कार करतोय, असं त्यांनी म्हटलेलं आहे. शहाजी पाटील यांच्यावर धाड पडली त्याआधी 4 दिवस हिंगोलीमध्ये एकनाथ शिंदेंचे दुसरे आमदार संतोष बांगर, कळमनुरीचे आमदार आहेत, यांच्यावरही धाड पडली. माझ्या घरावर 100 पोलीस पाठवण्यात आले, असं संतोष बांगर म्हणतात. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय ही धाड पडू शकत नाही. शिंदेंच्या आमदारांवर धाडी का टाकल्या जात आहेत? कारण स्पष्ट आहे. शिंदेंचे आमदार निवडणुकीच्या तोंडावर किंवा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही गडबड करू नयेत म्हणून त्यांच्यावर हा दबाव निर्माण केला जातोय, हे लक्षात घ्या. असा प्रकार महाराष्ट्रात आजवर घडलेला नसेल. आजवर भाजपवाले धाडी टाकत होते. ईडीच्या धाडी, सीबीआयच्या धाडी, सीआयडीच्या धाडी ही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर टाकत होते. आता स्वतःच्याच मित्रपक्षाच्या आमदारांवर हे लोक धाडी टाकायला लागलेले आहेत. काय चाललंय महाराष्ट्रात? किती दलिच्छ राजकारण चाललेलं आहे बघा. मी तुम्हाला सांगतो, माझं गणित असं आहे की एकनाथ शिंदेंची अवहेलना करायची. जास्तीत जास्त हा प्रकार 3 डिसेंबरनंतर वाढेल. एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप चाललंय. अजितदादा मात्र भाजप विरुद्ध काही फारसं बोलायला तयार नाहीयेत. ते म्हणतात माझे जिथे जिथे गड आहेत तिथे मी माझी शक्ती जमा करतो, मग बघूया काय करायचं. भाजपही अजितदादांना फारसा त्रास द्यायला तयार नाहीये. कारण भाजप असं म्हणतंय की पहिल्यांदा हिंदुत्वामध्ये जे लोक वाटा मागतायत, एकनाथ शिंदेची शिवसेना, यांच्याशी डील करू, यांना कमी करू, म्हणजे हिंदुत्वाचे घाऊक अधिकार आपल्याला मिळतील. आपण हिंदुत्वाचे होलसेल व्यापारी होऊन जाऊ. ते संपल्यावर पुढे बघूया अजितदादांचं काय करायचं. तेव्हा शिंदे यांना संपवण्याचा प्लॅन अधिक वेगाने पुढे जाणार आहे. आणि महापालिका निवडणुकांमध्ये शिंदेचा उपयोग संपलाय. शिंदेचा काय उपयोग आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्वी, पुन्हा सांगतो. शिंदेचा उपयोग हा आहे
की मुंबईमध्ये, फक्त मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांची युती होणार आहे. बाकी ठिकाणी होणार नाहीये, ठाण्यामध्ये होणार नाहीये, डोंबिवलीत होणार नाहीये, इतरत्र होणार नाहीये, फक्त मुंबईमध्ये. मुंबईमध्ये शिंदेंचं काम हे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची मतं फोडणं. ठाकरे बंधूंचे 10-15 उमेदवार जरी शिंदेंनी पाडले तरी भाजपचं काम फत्ते झालं हे समजून घ्या. शिंदेचा उपयोग काय आहे हे बघितलं जाईल महापालिका निवडणुकीमध्ये. उपयोग झाला तर चांगलं, युती चालू राहील. उपयोग नाही झाला तर शिंदेना अक्षरशः डस्टबिनमध्ये फेकलं जाईल, राजकीय डस्टबिन. काही राशीचे लोक मला कळवतायत तपोवनावर बोला. तुम्ही माझं फेसबुक पेज जाऊन बघा. निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत थांबतोय. एवढं मोठं आंदोलन होऊनही फडणवीस सरकार जर वृक्षतोड थांबवणार नसेल तर हे निगळघट्ट सरकार आहे असं म्हणायला पाहिजे. जनतेची भावना, जनभावना जर फडणवीसांच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही 1 निवडणूक जिंका, 10 जिंका, 15 जिंका, 20 जिंका, काही फरक पडत नाही. तुम्ही जनद्रोही आहात. तुमचं सरकार हे जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. खरंच सांगतो, आज तुम्ही झाडं पाडताय, उद्या हे सरकार जनता पाडून टाकेल. एक दिवस जनता उठेल, लोकशाही मार्गाने बंड करेल आणि मग तुम्हाला शरणागती पत्करावी लागेल. तर तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपले जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.